नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. आणि पत्ता आपला तालुका. बर, तर आम्हाला सांगा, आपण हा दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? बर बर, तर आपण किती म्हशीपासून सुरुवात केली? एकच का? बर बर, तर मला सांगा, ही म्हैस आपण कितीला विकत आणली? 55,000ला. बर, मग आता दूध देते का गाभण आहे? 4 महिने गाभण आहे का? बर, मग 1 लिटर एका टायमाला किती दूध देते? 2 लिटर. बर, एकच टायमाला ना? बर, ही म्हैस कितीला आणली बरं? 75ला. बर, किती लिटर दूध देते? 3.5 लिटर का? बर बर, आणि ही गाय बर ही किती 45,000ला आणली का? बर, तिचे किती इथं झाली तुमच्या इथं? पहिलेच आहे का? बर, बाजारातून आणली का? बर, आणि ही म्हैस बर 75 का? बर, हलगट आहे. किती लिटर दूध देते मग? 3-3.5 लिटर. बर बर, आणि ही म्हैस बर 85,000ला. बर बर, ते इथं वगार आहे का? बर, आता किती लिटर दूध देते? 5-5.5. असं का? बर बर, हे यांचे चिरंजीव आहे ना? बर, तर शेतकरी मित्रांनो, हे यांचा मुलगा आहे. आताच हे बघू शकता, गाडीवर हे भारा घेऊन आलेला आहे गवताचा. नेपियर आहे का? नेपियर होय ना? गजरा. बर बर, मग आता गजरा गवत टाकता का म्हशीला? बर बर, गजरा ढेप कुठा. बर, आणि कडबा आपलाच आहे का? बर, याच्यामध्ये कुटार आहे ना? बर, तर मग आम्हाला सांगा, ढेप किती टाइम ठेवता? एक टाइम. बर बर, 1 किलो सगळ्याला. मग दूध डेअरीला देता का हॉटेल? डेअरीला. बर, आणि हे हप्ता किती येते डेअरीचा? हप्ता 3 महिना. डेअरी हप्ता 10 दिवस भेटते. 15,000 का? आणि ढेपीवर किती खर्च होते बरं? 3,000. बर, आणि आपल्याला जमीन किती आहे? 5 एकर जमीन आहे. बर, आणि याच्या म्हशीसाठी चारा वगैरे किती ठेवला? अर्धा एकर. बर बर, म्हणजे एकंदरीत खर्च जाता आपल्याला किती पैसे उरतात हप्त्याला? समजा हा, 13,000. बर बर, तर मग मामा हो ना, दुग्ध कमी जास्त होते एकंदरीत. मग एकंदरीत दुग्ध व्यवसाय परवडतो का? परवडते. बर बर, खर्च जाता किती उरते म्हणला? 14,000. 14,000. बर बर, आणि काही कॅल्शियम वगैरे देता का? कॅल्शियम आणि आपला ढेप आहे. बर, ढेपी मध्ये मिक्स करता का कॅल्शियम? बर बर, आणि ढेप काय कट्टा चालू आहे सध्या? 1300 आहे की नाही? बर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं दुग्ध व्यवसायाचं नियोजन आहे. आणि आपलं जे चारा आणला ते किती दुरून आणला, किती किलोमीटर? बर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, फार मेहनत दुग्ध व्यवसायात हे तरुण घेत आहे.
आणि 2 किलोमीटर तुम्हाला आता गाडीवर दाखवलेला आहे भारा कशा प्रकारे आणून. आता त्या भारा त्या चाऱ्याला कट करायचं का? कटर आहे का? कातर ना? बरोबर. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कातरनं काटून एवढं चारा या जनावरांना हे करतात आणि नियोजन. बरं, सकाळपासून दुग्ध व्यवसाय, दूध काढल्यापासून चाऱ्याचं नियोजन कसं करता? चाऱ्याचे नियोजन दूध काढल्या, एकदा दूध काढल्या फिर आपला वाळा टाकायचं, डायरेक्ट 12 वाजता पाणी पाजून टाकायचं, समजा फिरवं संध्याकाळी. बरं, आणि संध्याकाळी दूध काढायचं आणि दूध फिरवं बस. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच अशा प्रकारे यांचं दुग्ध व्यवसाय नियोजन मी तुम्हाला सांगलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.